चला तर मंडळी, सांबार बनवायचं म्हटलं की आपल्याला माहिती असतं तूर डाळ, मूग डाळ, मसूर डाळ शिजवायची, भाज्या शिजवायच्या आणि त्याची फोडणी करायची. परंतु आज आपण बनवणार आहोत अगदी ऑथेंटिक असं साऊथ इंडियन पद्धतीचं सांबार, ज्यामध्ये डाळी शिजवल्या जात नाहीत. त्यासाठी एक वेगळा मसाला बनवला जातो आणि तो खूप टेस्टी असतो. तुम्ही या पद्धतीने हे सांबार बनवाल ना, यानंतर तुम्ही डाळी शिजवून सांबार कधीही बनवणार नाही, ही माझी गॅरंटी. चला रेसिपीला लगेच सुरुवात करूयात. यासाठी लागणारं साहित्य आणि कृती बघूयात. यासाठी 2 चमचे उडीद डाळ आणि 3 चमचे हरभरा डाळ घेतली आहे. तुम्ही जेवढ्या लोकांसाठी सांबार बनवताय ना, त्यानुसार क्वांटिटी तुमची ॲडजस्ट होणार आहे. इथे मी 5 लोकांसाठी सांबार बनवते, त्यानुसार हे सगळं साहित्य आहे. त्याच डाळींबरोबरच मी घेतले हिंग, त्याचबरोबर बेडगी मिरच्या. काल मला बाजारामध्ये काळ्या रंगाच्या बेडगी मिरच्या मिळाल्या होत्या, मी आवर्जून त्या आणल्यात. त्याचबरोबर आलं, लसूण, जिरे, धने आणि ओलं खोबरं. ओलं खोबरं खूप महत्त्वाचं आहे, त्यामुळे टेस्ट खूप छान येणार आहे. आता सगळ्यात आधी पॅनमध्ये तेल गरम करायचं. एक साधारण 2 ते 3 चमचे तेल गरम करायचं. खूप जास्त तेल आपल्याला हा मसाला भाजताना वापरायचं नाही आहे. 2 ते 3 चमचे तेलावरती जिरे, धने, काळी मिरी आणि त्याचबरोबर धने घालून घेतलेत. या तीनही गोष्टी छानपैकी भाजून घ्यायच्या आणि त्यानंतर बाकीचं साहित्य आपण भाजणार आहोत. हे जे काही ड्राय मसाले म्हणजे सौद्यातले मसाले आहेत ना, ते अगोदर भाजून घ्यायचे आहेत. फक्त काळी मिरी आपण सौद्यातली वापरली आहे, दुसरं काहीही यामध्ये वापरायचं नाही आहे. म्हणजे लवंग, दालचिनी हे घालायचं नाही, फक्त काळी मिरी घालायची. त्यानंतर ह्या काळ्या बेडगी मिरच्या आहेत त्या फक्त तुकडे करून घाला. नेहमी आपण लाल बेडगी मिरच्या बघतो, परंतु या थोड्या वेगळ्या दिसल्या म्हणून मी आवर्जून या आणल्या होत्या. काळी बेडगी मिरची नाही मिळाली तरी काही हरकत नाही, लाल सुकी बेडगी मिरची तुम्ही वापरू शकता. बेडगी मिरची घालायची, त्यानंतर व्यवस्थितपणे परतवून घ्यायचं आणि त्यानंतर हे राहिलेलं साहित्य घालायचं आहे. आताच घालून घ्यायच्यात ह्या डाळी. डाळी घालताना सगळ्यात आधी उडीद डाळ, त्यानंतर हरभरा डाळ घालायची. आता या डाळी आपल्याला छान सोनेरी रंगावरती भाजून घ्यायच्यात. गॅस अगदी मिडियम टू लो ठेवायचा आहे आणि लो फ्लेमवरती ह्या डाळी खमंग अशा भाजल्या गेल्या पाहिजेत. कारण या डाळी जेवढ्या छान भाजल्या जातील या मसाल्यांबरोबर, तेवढ्या तुमच्या सांबाराचा फ्लेवर जास्त छान येणार आहे. आता बेडगी मिरच्या थोड्याशा बाजूला सारते, कारण ह्या डाळी व्यवस्थित भाजल्या जाणं गरजेचं आहे. मिरच्या व्यवस्थित भाजल्या गेल्यात, आता डाळी फक्त भाजून घेते. तुम्ही बघू शकता रंग किती सुंदर असा या डाळींना यायला लागला आहे. हलकासा लालसर रंग आला की आपण पुढचं साहित्य घालून घेऊयात. चला, डाळी व्यवस्थित भाजल्या गेल्यात. आता घालून घ्यायचे हिरवी मिरची, आलं, लसूण आणि ओल्या खोबऱ्याचं खीस. कारण हे सगळं ड्राय साहित्य व्यवस्थितपणे भाजलं गेल्यानंतरच हे ओलं साहित्य घालून घ्यायचे. खोबऱ्याचं खीस साधारण एक अर्धी वाटी आहे. मोठी वाटी जर असेल तुमच्याकडे तर ती अर्धी वाटी घ्या. 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 5 ते 6 आल्याचे तुकडे आणि 2 हिरव्या मिरच्या मी फक्त कट करून घेतले. आता या डाळींबरोबर हे ओलं साहित्यसुद्धा व्यवस्थितपणे 2 मिनटं रोस्ट करून घ्यायचं, जेणेकरून सगळे फ्लेवर छान एकजीव होतील. यामध्येच 2 कढीपत्त्याच्या काड्या, त्याचे फक्त पानं घालून घ्यायची आणि पानंसुद्धा मिक्स करून घ्यायची आणि सगळ्यात शेवटी घालायचं आहे तो हिंग. हिंग जर अगोदर घातला असताना तर हे सगळं साहित्य भाजेपर्यंत त्याचा फ्लेवर कमी झाला असता आणि हिंगाचा फ्लेवर आहे असा भेटावा म्हणून सगळ्यात शेवटी घालून घेतलं आहे. 2 मिनटं रोस्ट करायचं सगळं साहित्य. आता छान थंड करायचं आणि आता मिक्सरला वाटायला घ्यायचं. सगळ्यात आधी सुरुवातीला खाली बेडगी मिरच्या घालून घेतल्यात आणि त्यानंतर हे सगळं साहित्य घालून घ्यायचं आणि पाणी घालून आपल्याला ह्याला छानपैकी वाटून घ्यायचं आहे. परंतु सुरुवातीला पाणी न घालता पहिले 1-2 मिनटं फिरवून घ्यायचं, जेणेकरून ह्या सगळ्या डाळी आहेत ना त्या व्यवस्थित बारीक व्हाव्यात आणि पाणी घातल्यानंतर अगदी ह्याची छानशी पेस्ट होते. त्यामुळे कोणतंही ड्राय साहित्य तुम्ही ज्यावेळेला वाटत असाल, म्हणजे खडे मसाले, डाळी, त्यावेळेला सुरुवातीला वाटताना मात्र पाणी न घालता वाटा आणि नंतर पाणी घाला. यामुळे पेस्ट अगदी परफेक्ट अशी होते. चला, सुरुवातीचे आपले 2 मिनटं वाटून झालेत. आता यामध्ये घालून घ्यायचं आहे 1 मोठा चमचा सांबार मसाला आणि 1 चमचा लाल तिखट. हे या स्टेजला घालणं खूप गरजेचं आहे, कारण या डाळींमध्ये, या मसाल्यामध्ये सांबार मसाल्याची आणि लाल तिखटाची चव अगदी मस्त ब्लेंड होते. त्यानंतर 1 कपभर पाणी घालून घेतलं आहे. पाणी तुम्ही तुमच्या गरजेनुसार ॲडजस्ट करू शकता. जर तुम्हाला ग्रेव्ही म्हणजे पेस्ट खूप जास्त घट्ट वाटली तर तुम्ही परत पाणी ॲड करा आणि मिक्सरला छान फिरवून घ्या, कारण छान मऊसूद असं हे वाटलं जाणं खूप गरजेचं आहे. चला, पेस्ट आपली इथे व्यवस्थित अशी तयार झाली. आता इथे सांबार बनवण्यासाठी मी शेवग्याच्या शेंगा आणि त्याचबरोबर भोपळा घेतला आहे. कांदा, टोमॅटो तर आहेच. आता कढईमध्ये फोडणी करायला घेऊयात. तेल छानपैकी गरम करायचं. 5 ते 6 चमचे तेल गरम केले. यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे आणि त्याचबरोबर पाव चमचा हिंग घालून घ्यायचा. खमंग अशी फोडणी झाली की यामध्ये कढीपत्तासुद्धा घालून घ्या आणि कढीपत्त्यावर लगेच कांदा घालून घ्यायचा. कांदा व्यवस्थित गोल्डन ब्राऊन कलरवरती परतवून घ्यायचा. कांदा अजिबातही कच्चा ठेवायचा नाही आणि त्यानंतर यामध्ये घालायचा आहे तो टोमॅटो. एक मीडियम साईजचा कांदा घेतला होता आणि 1 मोठा साईजचा टोमॅटो घेतला आहे. टोमॅटोचे छान छोटे क्यूब करून घ्यायचे आणि ते सुद्धा कांद्याबरोबर व्यवस्थित असे परतवून घ्यायचे. कांदा टोमॅटोचं फ्लेवर आपल्या सांबारासाठी खूप महत्त्वाचं आहे, त्यामुळे या 2 गोष्टी व्यवस्थित अशा भाजून घ्यायच्या. व्यवस्थितपणे भाजल्या गेल्या की यामध्ये पाव चमचा हळद,
1 चमचा सांबर मसाला आणि 1 चमचा लाल तिखट घालून घेतले. सांबर मसाला आणि लाल तिखट आपण वाटणात सुद्धा घातले, त्यामुळे तुम्ही किती तिखट खाता त्यानुसार इथे कमी जास्त केलं तरीही चालेल. परंतु फोडणीमध्ये सुद्धा ह्या 2 गोष्टी घातल्या ना की सांबर मसाल्यामुळे सांबाराचा फ्लेवर अजून छान येतो. त्यानंतर शेवगा आणि भोपळा घालून घ्यायचा आणि या सगळ्या मसाल्यामध्ये शेवगा आणि भोपळा व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा. आता इथे फोडणीमध्ये आपण आलं लसूण वगैरे वापरलं नाही आहे, कारण वाटणामध्ये या सगळ्या गोष्टी आपण वाटून घेतलेल्या आहेत. आता भोपळा आणि शेवगा छान परतून घेत असतानाच यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि छानपैकी हे वाफेवरती परतवून घ्यायचं. जेवढा तुमचा हा मसाला इथे परतला जाईल ना तेवढी तुमच्या सांबाराची चव वाढणार आहे. त्यामुळे मसाला अगदी लो फ्लेमवर व्यवस्थित परतवून घ्या. चवीप्रमाणे मीठही घालून घेतले. मीठ घातल्यानंतर सुद्धा एक हलकं 2 मिनटं परतवून घेतले आणि आता यामध्ये घालून घ्यायचं आहे गरम पाणी. थंड पाणी घालू नका, गरम पाणी घाला. यामुळे लगेच ह्या भाज्या शिजतात आणि चवही आपली व्यवस्थित राहते. पाणी घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि एक उकळी येऊ द्यायची. जोपर्यंत उकळी येत नाही तोपर्यंत हे वाटण आपल्याला यामध्ये घालायचं नाही आहे. छान सांबाराला खळखळीत अशी पहिली उकळी आली की लगेच हा जो काही मसाला वाटून घेतला आहे तो घालून घ्यायचा, कारण हा मसालासुद्धा आपल्याला शेवग्याबरोबर आणि भोपळ्याबरोबर शिजवून घ्यायचा आहे. जोपर्यंत शेवगा आणि भोपळा शिजणार आहे तोपर्यंत या डाळी ज्या काही आपण वाटून घेतल्या, जो काही मसाला वाटून घेतला आहे तो सगळा व्यवस्थित असा शिजला जाणार आहे. त्यामुळे पहिली उकळी आली की लगेच हा मसाला घालायचा. गरम पाणी ॲडजस्ट करायचं. तुम्हाला किती सांबार घट्ट किती पातळ आवडते त्यानुसार पाणी घालून घ्या. हे साऊथ इंडियन पद्धतीचं सांबार थोडंसं दाटसर असतं हलकंसं, त्यामुळे मी खूप जास्त पाणी घालत नाही आहे, फक्त शिजण्यापुरतं पाणी घालून घेतले. आता छानपैकी उकळी आली. 5 ते 6 मिनटात सगळं सांबार छान शिजलं गेलं की यामध्ये चव ॲडजस्ट करण्यासाठी चिमूटभर साखर आणि गरजेप्रमाणे मीठ घालून घ्यायचं. मीठ तुम्ही टेस्ट करून बघा आणि त्यानंतरच घाला. साखर घातल्यामुळे सगळ्या चवी छान बॅलन्स होतात. शेवगा परफेक्ट असा शिजला आहे. अतिशय सुंदर असं हे आपलं सांबार तयार झाले. शेवगा भोपळा व्यवस्थित असं 5 ते 6 मिनटात शिजतो, कारण आपण तेलावरती अगोदर त्याला छान परतवून घेतले आणि तेवढ्या वेळामध्ये आपल्या डाळीसुद्धा व्यवस्थित अशा शिजल्या जातात. हे सांबार बघून कोणाला खरंच वाटणार नाही की तुम्ही यामध्ये डाळी कोणत्याही शिजवून घातल्या नाहीत आणि इतकं चविष्ट होतं की काही विचारायलाच नको. चला, तुम्हीसुद्धा या पद्धतीने हे सांबार नक्की करून बघा. तुम्हालासुद्धा खूप जास्त आवडेल. नेहमीची डाळ शिजवायची आता कटकट बंद होईल आणि 5 मिनटात मसाला तयार करून तुम्ही हे सांबार आरामात बनवू शकता. कशी वाटली रेसिपी मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा. बनवायची असेल तर सेव्ह करा. कोणाकडून बनवून घ्यायची असेल तर शेअर करा आणि अशाच युनिक चमचमीत झणझणीत रेसिपींसाठी आपल्या शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच खाली दिलेल्या बेल आयकॉनलाही क्लिक करा, म्हणजे दररोज दुपारी 1:30 वाजता येणाऱ्या रेसिपीचं तुम्हाला नोटिफिकेशनही भेटेल. आणि इंस्टाग्राम व फेसबुकवरही आपल्या चॅनलला फॉलो करा. भेटूया पुन्हा एकदा अशा सुपर टेस्टी रेसिपीसोबत. धन्यवाद.